भारत गेले अनेक वर्ष झालं सार्वभौम नव्हता. कारण कुण्या ना कुण्या परकीय लोकांची सत्ता होती किंवा कुणाची तरी कुणाची सत्ता होती, राजा महाराजांची. त्यामुळे हे सगळे स्वतः राजे म्हणत, त्यांच्यावरती अनेक राजांच्या वरती महाराजा असे, महाराजांच्या वरती महाराजाधिराज असे. एक्झॅक्टली संविधान सार्वभौम राहील की जनता सार्वभौम राहील की एक राष्ट्र सार्वभौम आहे? की ते म्हणत की पार्लमेंट सगळं ठरवू शकते, फक्त पार्लमेंट पुरुषाचं स्त्री आणि स्त्रीचं पुरुष करू शकत नाही. बाकी पार्लमेंट सगळं बदलू शकते. रूल ऑफ लॉ, इस्टॅब्लिश बाय लॉ, हे दोन्ही शब्द आपल्या बेसिक स्ट्रक्चरचा पार्ट आहेत. संविधानाचं अंमलबजावणी पार्लमेंट करते आणि पार्लमेंट काही थोडे बदल करू शकत असले तरी त्याच्या मेन खांबांना हात लावू शकत नाही. नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आपला आहे सार्वभौम. सार्वभौमत्व हा शब्द किंवा हा विषय आज घेण्याचं मुख्य कारण आहे, या अगोदरच्या सर्व एपिसोडमध्ये आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे. गणराज्य, लोकशाही, समाजवाद या शब्दाबद्दल आपण चर्चा केली होती. या सिरीजमध्ये उद्देश पत्रिकेमध्ये आपल्या सार्वभौम हा एक शब्द बाकी आहे, तर त्याबद्दलची चर्चा सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये क्युरियोसिटी आहे की सार्वभौम नेमकं कोण असतो? एक व्यक्ती सार्वभौम असतो का? समाज असतो का? एखादा देश असतो का? देश राष्ट्र काय असतो? यामध्ये काय फरक असतो? हे सगळ्या गोष्टी आपण आजच्या सिरीज मध्ये बघणार आहोत. पण प्रथम जाणून घ्यायचं आहे एक्झॅक्टली सार्वभौम म्हणजे काय. तर सर, थोडस आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना हे जाणून घ्यायला आवडेल की सार्वभौम या शब्दाचा मुळासकट अर्थ काय आहे? सार्वभौम हा जो शब्द आहे हा लॅटिन भाषेमधून फ्रेंच मध्ये आला आणि फ्रेंच मधून आज सगळ्या इंग्लिश मध्ये सोव्हर्निटी या अर्थाने वापरला होतो. सार्वभौमचा मुळातला अर्थ राजा किंवा राणीचं राज्य, त्यांना सार्वभौम म्हटलं गेलं. सुप्रीम ऑथॉरिटी अशी एक संस्था की जी सुप्रीम आहे असे म्हटलं गेलं. की आजच्या काळातला अर्थ जसा भारताच्या संदर्भात की अशी एखादी राज्य की जे कोणत्याही दबावाखाली काम करत नाही, मग ते अंतर्गत असो किंवा बाह्य, असा कुठलाही दबाव ते राज्य घेत नाही, कोणाच्याही हाताखाली काम करत नाही, मग त्या अर्थाने ते सार्वभौम आहे असं म्हटलं जातं. म्हणजे मग असं म्हणावं लागेल का की एखादा देश स्वतंत्र आहे म्हणजे तो सार्वभौम आहे? काही प्रमाणात बरोबर आहे की स्वातंत्र्य पूर्ण प्रकारचं, स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचं स्वातंत्र्य, मध्ये चुकीचे वाटले तरी चालतील, त्या निर्णय जबाबदारी पण तो घेतो, तो देश त्या जबाबदारी पण घेतो, पण स्वतःचे निर्णय स्वतः घेतो. पण आपण आपल्या संविधानामध्ये सार्वभौम शब्दानंतर सर्वात शेवटी पहिल्या लाईन मध्ये लोकशाही आणि गणराज्य हे शब्द सुद्धा टाकलेले आहेत. अनेक वेळा विद्यार्थ्यांना असं वाटतं की भारत गणराज्य आहे म्हणजे रिपब्लिक आहे, म्हणजे सार्वभौम आहे, किंवा भारत डेमोक्रेटिक लोकशाही आहे म्हणजे सार्वभौम आहे असं वाटतंय. तर यात काही फरक आहे कसा? बरोबर आहे. आता ही थोडीशी चर्चा इतिहासामध्ये आपण घेऊन गेलो तर अगदी प्राचीन काळापासून हा मुद्दा पुढे आला की सार्वभौम नक्की कोण आहे. मध्ययुग येता येता काय झालं की अनेक सामंत पद्धतीमध्ये उतरंड आली. त्याच्यामध्ये सामंत, मित्र सामंत, शत्रू सामंत, मंडलेश्वर, महामंडलेश्वर असे अनेक प्रकार निर्माण झाले आणि त्यामुळे सार्वभौमता राजाची धोक्यात आली आणि त्यामुळे हे सगळे स्वतः राजे म्हणत, त्यांच्यावरती अनेक राजांच्या वरती महाराजा असे, महाराजांच्या वरती महाराजाधिराज असे आणि अशा प्रकारे सार्वभौमता अनेकांमध्ये वाटली गेल्यामुळे सगळे राज्य असं दुर्बळ होऊन गेली आणि असंच प्रवास युरोपात पण झाला. पण शेवटी मग युरोपामध्ये हे सगळे छोटे छोटे सरदार संपले आणि हे राजे पद्धती, मेन राजा देशाचा हा प्रस्थापित झाला. एक 1648 साली ट्रिटी ऑफ वेस्टफेलिया झाली आणि त्याच्यामध्ये सोव्हरीन स्टेट, सार्वभौम राज्य निश्चित झालं की असं राज्य ज्याला एक टेरिटरी असेल, स्वतःचं सैन्य असेल, राजा असेल आणि त्यात बाहेरचं कोणीही हस्तक्षेप करणार नाही, त्या राजाचं त्या लोकांवर पूर्ण अधिकार असेल असं ठरलं. पण पुढचा टप्पा ठरला त्याच शतकामध्ये 1688 ग्लोरियस रिव्होल्युशन, गौरवशाली क्रांती ब्रिटनमध्ये झाली आणि त्या क्रांतीमध्ये काय केलं की त्यांनी ट्रान्सफर करून टाकली ही सोव्हर्निटी, सार्वभौमता राजाकडून पार्लमेंटकडे आणि अशा प्रकारे पार्लमेंटकडे पॉवर आली. आणि तिसरा टप्पा जो आहे तो पुढच्या शतकामध्ये आला 1789 ला फ्रेंच राज्यक्रांती, की त्यात तर काय झालं की ही सार्वभौमता ही लोकांमध्ये निहित आहे असं स्पष्ट झालं की लोक ठरवतील आम्हाला कुठल्या प्रकारचं राज्य हवंय, यापुढे ती राजामध्ये नसेल तर ती लोकांमध्ये असलं ठरलंय. असे 3 टप्पे, वेस्टफेलिया आणि त्यानंतर ग्लोरियस रिव्होल्युशन आणि त्यानंतर फ्रेंच रिव्होल्युशन, असं 3 टप्प्यात ते होत गेले. खुद्द ब्रिटिशांनी पार्लमेंटरी सोव्हर्निटी उभी केली आणि त्यांचं राज्य आपल्याला उभं केलं. त्यामुळे मग आपल्याकडे काय झालं की प्राचीन काळी असे विभागलेली सोव्हर्निटी, मध्ययुगामध्ये सुलतान होते, पण हे सुलतान काय म्हणायचे की आम्ही सुलतान आहोत. सुलतान म्हणजे काय तर डेप्युटी, उप म्हणजे कोणाचे उप तर खलिफाचे उप. हा खलिफा देशाच्या बाहेर असे, बगदादला असे, कैरोमध्ये असे, त्याचं नाव नाण्यावर टाकत. त्यामुळे सुलतान हे खऱ्या अर्थाने सार्वभौम नव्हते.
आणि त्यानंतर मुघल होते, त्यांचं काय झालं की त्यातला अकबर जो होता त्याने घोषणा केली की मी स्वतःच खलिफा आहे, त्या माझ्या हाताखाली मीच आहे. तर एक प्रकारे अकबराने सार्वभौमत्वाची घोषणा केली. पण शहाजहान पासून पुन्हा मुघलांनी खलिफाशी संपर्क साधला आणि त्याचा आशीर्वाद घ्यायचा प्रयत्न केला आणि त्या अर्थाने मग पूर्ण सार्वभौमत्व अशी उरली नाही. पुढे ब्रिटिश आले तर ब्रिटिशांनी स्वतःची सार्वभौमत्व राखली ब्रिटनमध्ये, पण त्यांचं राज्य आपल्यावर उभं केलं. आणि अशा प्रकारे कमी जास्त प्रमाणामध्ये प्राचीन असो किंवा मध्ययुगीन असो किंवा आधुनिकचा बराचसा काळ असो, आपण सार्वभौम नव्हतो असं म्हणावं लागेल. आणि मग त्यानंतर मात्र आपण 26 जानेवारी 1950 पासून देशाला सार्वभौम घोषित केलेलं आहे. आणि त्यामुळे मग आता फरक थोडा बघितला आपण तर समजा सगळेच लोकशाही राष्ट्र सार्वभौम असतील असं नाहीये. जसं ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड हे लोकशाही देश आहेत, पण त्यांच्यावर अजूनही ब्रिटनच्या मोनार्च म्हणजे राजाचं राज्य आहे, त्या पूर्णतः सार्वभौम नाही येतं. या युरोपातले देश येतं, ते म्हटलं तर बरोबर सार्वभौम वाटतात, पण त्यांचा प्रॉब्लेम असा झालाय की नाटो नावाची संस्था आहे त्यांची, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन, जी एक कलेक्टिव्ह सिक्युरिटी सिस्टम आहे, सामूहिक जबाबदारीचं तत्व आहे, सगळ्यांची सुरक्षा एकत्रित आहे. आणि त्यामुळे अमेरिकेचा मित्र तो त्यांचा मित्र, अमेरिकेचा शत्रू तो त्यांचा शत्रू. ते खऱ्या अर्थाने स्वतः निर्णय स्वतः घेऊ शकत नाही. आणि अशा प्रकारे सगळेच लोकशाही राष्ट्र सार्वभौम असतं असं नाही. किंवा एखादी रिपब्लिक आहे तर रिपब्लिक आहे तर तो सार्वभौम असतो असं काय नाही. जसं पाकिस्तान रिपब्लिकच आहे, पण पाकिस्तानमध्ये काय इश्यू आहे की तिथे सैन्य सगळे निर्णय घेतं. सैन्याच्या हातात खरी सत्ता असते, जनतेच्या हातात ती नसते, पार्लमेंटच्या हातात पण नाहीये, न्यायाधीशांच्या हातात तर अजिबात नाहीये. मग त्यामुळे नुसतंच रिपब्लिक असणं गणराज्य किंवा नुसतं लोकशाही असणं म्हणजे सार्वभौम असणं नव्हे, किंवा देश असला म्हणजे सार्वभौम असतं असं पण नाही. देश आणि राष्ट्रामध्ये फरक आहे. जसं खुद्द वेल्श, स्कॉटलंड हे जे ब्रिटनचे भाग येतं तेही देशच आहेत, कंट्री, बट दे आर नॉट सोव्हरेन नेशन्स. कारण त्यांच्यावरती युके नावाचा एक प्रकार आहे, युनायटेड किंगडम, आणि युके कडे सार्वभौमता आहे. आणि अशा प्रकारे विविध प्रकार आहेत आणि त्यामुळे सार्वभौमता ही या सगळ्यांपेक्षा वेगळी आहे असं म्हणावं लागेल. ओके, म्हणजे सार्वभौम शब्द लोकशाही आणि गणराज्यापासून पूर्णपणे स्वतंत्र वेगळा आहे. वेगळं आहे. कारण लोकशाही आणि गणराज्य ही कामाची पद्धत आहे आपली. बरोबर आहे. डेमोक्रॅटिक मार्गाने आपण काम करतो आणि त्याच्यातली हायेस्ट स्टेज म्हणजे रिपब्लिक गणराज्य पद्धती आहे. बरोबर. त्यामुळे आपल्याला घटनेत सुरुवातीला सार्वभौम शब्द टाकावा लागला आणि जेव्हा आपली संविधानातली उद्देशपत्रिका पहिल्यांदा पारित झाली होती म्हणजे 22 जानेवारी 1947 ला, त्या उद्देशपत्रिकेमध्ये आपण शब्द टाकला होता स्वतंत्र आणि सार्वभौम, हे दोन्ही शब्द बरोबर. होते. परंतु अंतिम संविधान मंजूर करण्याच्या वेळेस आपण घटनेतून हा स्वतंत्र शब्द काढला. कारण स्वतंत्र हा शब्द वेगळा टाकण्याची गरज नाही जेव्हा आपण सॉव्हरेन असतो. त्यामुळे स्वतंत्र शब्दाची आवश्यकता राहिली नाही. कारण स्वतंत्र आणि सार्वभौम हे क्लोज टू सारखे आहेत, पण गणराज्य आणि लोकशाही वेगळे आहेत. म्हणून आपण हे शब्द पुढे ठेवले आणि यातूनच आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे समजतं की भारत गेले अनेक वर्ष झालं सार्वभौम नव्हता. कारण कुण्या ना कुण्या परकीय लोकांची सत्ता होती किंवा कुणाची तरी कुणाची सत्ता होती, राजा महाराजांची, त्यामुळे एक सार्वभौम नव्हतं. पण तुमच्या या चर्चेतून हे लक्षात येतं की सार्वभौम हा शब्द फक्त देशाला वापरला जात नाही, अनेक वेळा वेगवेगळ्या संस्थांनाही वापरला जातो. म्हणजे कधी पार्लमेंट सार्वभौम असते, कधी न्यायव्यवस्था सार्वभौम असते, तर कधी राष्ट्राध्यक्ष सार्वभौम असतो. मग याप्रमाणे त्या त्या ठिकाणी एक व्यवस्था सुद्धा सार्वभौम असू शकते. तर भारत इंडिपेंडंट झाला स्वतंत्र 15 ऑगस्ट 47 ला, पण भारत 47 पासूनच सॉव्हरेन आहे की 26 जानेवारी 1950 पासून सॉव्हरेन म्हणता येईल? 26 जानेवारी 1950 पासून सार्वभौम म्हणता येईल. सार्वभौम शब्दाचा अर्थ काय होतो? सोव्हरीन, लॅटिन अर्थ अबोव, म्हणजे वरती कोणीतरी आहे. मग आपल्याकडे काय झालं की 1950 पर्यंत 1935चा कायदा लागू होता. हा 35चा कायदा हा ब्रिटिश पार्लमेंटने पास केलेला ऍक्च्युअली कायदा होता की ज्याने आपण लागू केला इकडे. आणि त्यामुळे त्या अर्थाने 50 पर्यंत आपण ब्रिटिश सॉव्हरेनिटी खाली काम करत होतो. आणि 26 जानेवारी 1950 पासून तिथून आपण बाहेर पडलो पूर्णपणे आणि स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं. आणि यापुढे आपले काही निर्णय असतील बरे वाईट ते आपले असतील हे यापुढे सिद्ध झालं. त्यातही कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स नावाचा प्रकार आहे की ब्रिटिशांचं कॉमनवेल्थ, त्याच्यात आपण लगेच सामील झालो नाही. पण पुढे लक्षात आलं की त्याच्याने कुठली बंधनं पडत नाहीये, की आपल्या सार्वभौमतेला कुठलेही त्याच्यामुळे संकुचितपणा येत नाहीये. तेव्हा मात्र आपण त्याच्यामध्ये सामील झालो. म्हणजे 1947 रोजी आपण इंडिपेंडंट झालो, बरोबर. परंतु आपण अजून पूर्ण सार्वभौम नव्हतो. मग असं म्हणता येईल की आपण पॉलिटिकली सॉव्हरेन होतो, परंतु बाय लॉ लिगली तेवढी सॉव्हरेनिटी आली नव्हती अजून. नव्हती आली. कारण राजकीय सार्वभौमता होतीच, कारण आपल्यावर आता कुणाचं राज्य नव्हतं, परंतु कायदा व घटनेचं राज्य सुरुवात झालं 26 जानेवारी 1950 पासून. मग असं म्हणता येईल की या माध्यमातून आपल्या संविधानाची सुरुवातच झालेली आहे
वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारतीय लोक. तर आम्ही भारतीय लोक ह्या शब्दातूनच अर्थ स्पष्ट होतो की भारतात जनता सार्वभौम आहे. तर मग आता जेव्हा असं बोललं जातं की जनता सार्वभौम आहे, तर मग आपल्या देशात एक्झॅक्टली संविधान सार्वभौम राहील की जनता सार्वभौम राहील की एक राष्ट्र सार्वभौम आहे? ह्याला कसं स्पष्ट करता येईल विद्यार्थ्यांसाठी? म्हणजे सर तुम्हीच आता हा स्पष्ट करा, पण समजा सार्वभौमत्वाचा अर्थ जो आहे तो कशा प्रकारे घ्यायचा? की बाबा पार्लमेंट, जसं ब्रिटिश मॉडेल आहे, ते ब्रिटिश पार्लमेंटमध्ये की ते म्हणत की पार्लमेंट सगळं ठरवू शकते. फक्त पार्लमेंट पुरुषाचं स्त्री आणि स्त्रीचं पुरुष करू शकत नाही. बाकी पार्लमेंट सगळं बदलू शकते, असं ब्रिटनचं म्हणणं आहे. बरोबर. म्हणजे अमेरिकेमध्ये मात्र वेगळं मॉडेल आहे. त्यांचं बरोबर. म्हणणं आहे की ज्युडिशरी आमची सार्वभौम आहे. बरोबर. ज्युडिशरीला सगळ्या पॉवर देऊन ठेवल्यात. एखादा कायदा योग्य आहे की नाही, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आणि प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ, हे दोन्ही अमेरिकन जजला हे करता येतं, क्वेश्चन करता येतं, जे आपल्याकडे पॉवर नाही. नाहीये. असे तर दोघांची मॉडेल वेगळी आहेत. पण तुम्ही सर सांगा की या सगळ्यामध्ये भारतीय मॉडेल कुठे बसतं? एक्झॅक्टली. म्हणजे जर अमेरिकन मॉडेल बघितलं तर प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी ठेवली आणि ज्युडिशरीला हायेस्ट पॉवर दिले, कारण कॉन्स्टिट्यूशन मध्ये खूप नगण्य गोष्टी नमूद आहेत. बरोबर. स्मॉल त्यांचं कॉन्स्टिट्यूशन आहे म्हणून मग त्याने ज्युडिशरीवर हायेस्ट ट्रस्ट ठेवला. परंतु आता तुम्ही बोलल्याप्रमाणे ब्रिटिश व्यवस्था मात्र पार्लमेंटमध्ये सुपरमसी ठेवली, म्हणून आज त्यांची पार्लमेंट जगात जे कोणतीच पार्लमेंट लॉ करू शकत नाही तेवढं ते करू शकतात. पण आपल्या संविधानकाराने हा विचार केला की कुणालाही सॉव्हरेन बनवणं हे आपल्यासाठी रिस्की राहू शकतं, कारण मागचे 400 वर्ष आपण अशी कुणाची तरी कुणाची सॉव्हर्निटी बघितली होती. एखाद्या इन्स्टिट्यूटची हायेस्ट सॉव्हर्निटी ही आपल्या देशासाठी घातक राहू शकते. म्हणून आपण आज जे स्वीकार केलेलं आहे ते पहिलं रूल ऑफ लॉ आणि इस्टॅब्लिश बाय लॉ याद्वारे कॉन्स्टिट्यूशन हे सुप्रीम आहे आणि हे सॉव्हरेन आहे. पण आपल्या देशासाठी रूल्स अँड रेग्युलेशन जे लॉ आहेत ते बाय कॉन्स्टिट्यूशन होतात. म्हणून जर आपल्या देशात कायदा बघितला तर संविधान हे सर्वोच्च आपली सार्वभौमता आहे. पण संविधानाला अनुसरून काम करणे हे आपल्या पार्लमेंटची रेस्पॉन्सिबिलिटी आहे. म्हणून आपली पार्लमेंट एका बाजूला सार्वभौम आहे असं म्हटलं जातं, पण पार्लमेंटला सुद्धा काही मर्यादा आहेत संविधानाच्या. त्यामुळे आपली पार्लमेंट संविधानाच्या वर नाही जाऊ शकत. म्हणून जर कायद्याच्या भाषेत बोललं तर संविधान आपलं सुप्रीम आहे आणि घटनाकारांनी या राज्यघटनेबद्दल आणि पार्लमेंट बद्दल हायेस्ट ऑथॉरिटी देऊन टाकलाय आपल्या जनतेला. म्हणून घटनेच्या पहिल्याच पानावरती उद्देश पत्रिकेत वी द पीपल ऑफ इंडिया हा शब्द टाकून खऱ्या अर्थाने घटनाकारांनी आपल्या देशाची सॉव्हर्निटी ही जनतेच्या हातात दिलेली आहे. आणि म्हणून असं म्हणायला पूर्ण वाव आहे की वेळोवेळी जनताच ठरवेल या देशाचं सरकार कोणाकडे असेल, संसद कोणाच्या हातात असेल, या संविधानाबद्दल काय निर्णय घ्यायचा असेल, सगळे बदल आणि सगळे विचार हे पूर्ण जनतेच्या हातात आहे. म्हणूनच आपण अनेक वेळा म्हणतो की जनता या देशाची खरी मालक आहे. म्हणून असं म्हणायला पूर्ण वाव आहे की भारताच्या बाबतीत बघितलं तर सर्वोच्च संविधान आहे आणि दुसऱ्या बाजूला जनता ही सुप्रीम आहे. पण आता जनतेला हल्ली असा अनुभव येतोय की एकदा आपण निवडून दिल्या लोकांना की ते कोणाचेच नसतात. ते त्यांचं चालत संगीत खुर्चीचा खेळ खेळतात, त्यांच्या हितसंबंधांनी काम करतात. मग या लोकांनी घटना पूर्ण बदलून टाकली तर? एक्झॅक्टली. मग हा प्रश्न जो उभा राहतो त्याच्याबद्दल असं पूर्ण म्हणायला वाव आहे की जनता यासाठी जागरूक राहणं, जनता प्रश्न विचारणं, मग प्रश्न विचारणार जनता ती आपल्या प्रतिनिधीच्या माध्यमातून. म्हणून संविधान सभेमध्येही आणि 1952 मध्ये राज्यसभेतही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुद्दे मांडले होते की आपल्या जनप्रतिनिधींचा रोल काय असेल याच्यावरच आपल्या देशाचं भविष्य असेल. म्हणजेच काय, जनप्रतिनिधी जास्तीत जास्त प्रश्न विचारणे आणि जनतेला जबाबदार राहून काम करणं गरजेचं आहे, जेणेकरून बहुमताच्या जोरावर कोणताही पक्ष संविधान बदलण्याचा विचार करू नये. आणि जनतेला नेहमीच प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आपल्या प्रतिनिधीमार्फत, आपल्या जनसंपर्काच्या माध्यमातून. पण कोणीही असं डायरेक्ट संविधान बदलू शकत नाही. यासाठी सर्वोच्च न्यायालयानं 1973 मध्ये बेसिक स्ट्रक्चरची संकल्पना सांगितली आणि यामुळे बेसिक स्ट्रक्चर मध्ये आपलं संविधान सुद्धा येतं. म्हणजेच रूल ऑफ लॉ, इस्टॅब्लिश बाय लॉ हे दोन्ही शब्द आपल्या बेसिक स्ट्रक्चरचा पार्ट आहेत आणि कॉन्स्टिट्यूशन या बेसिक स्ट्रक्चर मध्ये येतं. त्यामुळे कोणी बदलू शकणार नाही. अच्छा, म्हणजे मग लोकांची इच्छा ही संविधानामध्ये प्रतिबिंबित झाली आहे. येस, संविधानाचं अंमलबजावणी पार्लमेंट करते आणि एक्झॅक्टली. पार्लमेंट काही थोडे बदल करू शकत असले तरी येस, त्याच्या मेन खांबांना हात लावू शकत नाही. नाही. कारण जनतेला शासन चालवता येणार नाही. जनतेला शासन चालवण्या एवढा वेळ नाही. त्यामुळे जनतेनं आपले योग्य प्रतिनिधी निवडावं आणि प्रतिनिधीच्या मार्फत संसद काम करेल. यासाठीच आपण पार्लमेंटरी डेमोक्रेसी बोलतो, जी प्रतिनिधित्वाच्या लोकशाहीच्या माध्यमातून काम करेल, जे ब्रिटिश मॉडेल आहे. पण
समूहाच्या माध्यमातून, कलेक्टिव्ह रेस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून सरकार नेहमी संसदेला जबाबदार राहणं आणि सरकारला आपल्या संसदेत प्रश्नांची उत्तर देणं बंधनकारक आहे. कारण आपली पार्लमेंट सुप्रीम आहे गव्हर्नमेंट पेक्षा, आपली पार्लमेंट सुप्रीम आहे ज्युडिशरी पेक्षा. पण या सगळ्यांवरती सुपरमशी आहे कॉन्स्टिट्यूशनची, कारण आपण कॉन्स्टिट्युशनल डेमोक्रेसी घेतलेली आहे. बरोबर आहे. किंवा मग आपण हे सगळ्याला पॉप्युलर सोव्हर्निटी ज्याला म्हणतात, की लोकप्रिय सार्वभौमता येस, ती म्हणू शकतो, की Yes, म्हणू अंतिमतः लोकच हा त्याचा पाय आहे निर्णय घेऊ आणि शकतो. लोक निर्णय घेऊ शकतात या Yes, सगळ्याचं yes. काय करायचं. Yes. नाही का, वेगळे प्रकार होऊ शकतात. टिट्युलर सोव्हर्निटी ही नाम मात्र, की ज्याच्यामध्ये जपानचा राजा आहे समजा, बरोबर. की त्याच्यामध्ये जरी सार्वभौमता असली निहित तरी ती पार्लमेंटमध्ये जनतेमध्ये आहे. Yes. आपल्याकडे तर राजाच समजा नाहीये. असं विविध प्रकारच्या ठिकाणी याच्यामुळे फायदा काय होतो सार्वभौमतेमुळे, की ज्युरिडिक्शन फिक्स होतं, की बाबा आपल्या देशाच्या सीमा कुठल्या आहेत जमिनीच्या, किंवा एअर स्पेस आपली कुठली आहे, किंवा आपली मरीन स्पेस कुठली आहे, मेरीटाईम स्पेस कुठपर्यंत आपली आर्थिक सीमा आणि समुद्री सीमा आहे. हे सगळं या सार्वभौमतेमध्ये, की लोक कोण आहेत, मग आपली टेरिटरी, त्यानंतर आपलं घटना, त्यानंतर आपलं पार्लमेंट, त्यानंतर आपलं गव्हर्नमेंट, सरकारचं खुद्द, ते या सगळ्यातून डिफाईन्ड होतं. आणि शिवाय परराष्ट्र धोरण, आणि ज्याच्यामध्ये मित्र आणि शत्रू ठरवायचा अधिकार हाही याच्यावर निश्चित होतो. Yes. म्हणजे म्हणजे आता असं म्हणू शकतो आपण, की भारत आता सध्या सार्वभौम आहे. जर असं आपण संबोधलंय, घटनेनुसारही संबोधलंय आणि आताही आपण सार्वभौम आहोत. जर याबद्दल अजून थोडंसं क्लिअर डिफाईन करायचं म्हटलं तर आता आपण चर्चा ऐकतोय की भारत सार्वभौम आहे, तर मग भारत अमेरिकेच्या दबावाखाली चाललाय, भारत इराण बद्दल काही स्टँड घेऊ शकत नाहीये, किंवा भारताला काही मर्यादा येत आहेत, अशा आपण चर्चा न्यूजपेपरमध्ये ऐकतो. तर खरंच भारत सार्वभौम आहे, तर मग भारतावर काही कोणाचं प्रेशर दबाव आहे असं वाटतंय? याच्यावर खूप चर्चा झाली, की जगामध्ये जवळजवळ 200 देश असले आणि त्यातले बहुसंख्य देश स्वतःला सार्वभौम म्हणत असले, तरी खऱ्या अर्थाने सार्वभौम फक्त 6च देश आहे असं म्हटलं गेलंय, की ज्याच्यामध्ये अर्थात USA आहे, चीन आहे, त्यानंतर रशिया आहे, त्यानंतर इराण आहे, भारत आहे आणि तुर्की आहे. Yes. हा देश आहे. मग आता बघणार काय, की USA चीन तर महासत्ता आहेत, प्रश्नच नाही. रशिया एकेकाळी महासत्ता होता, आजही पूर्ण संपला नाही आणि आहेच. आणि बाकी मग इराण, तुर्की आहे, स्वतंत्र विचारांचे आहेत, पण ते एक प्रकारचे धार्मिक प्रकारच्या हुकुमशाहीकडे चाललेत. आणि भारत मात्र खऱ्या अर्थाने लोकशाही गणराज्य असलेला देश आहे. आणि त्यामुळे मग आता सध्या इराण आणि अमेरिका हे दोन जे खरे सार्वभौम ज्याला म्हटले जातात, त्यांच्यामध्ये एक प्रकारे युद्ध चाललंय. आणि या सगळ्यामध्ये मग भारताची भूमिका संदिग्ध होते असा आरोप झालाय, की जसं काही उदाहरणं अशी, की पूर्वीच्या काळी आपण समजा आपली सार्वभौमता सिद्ध केली बरोबर, त्याची उदाहरणं बघितलं, अंतर्गत आणि बाह्य सार्वभौमता कशी होती आपली. तर अंतर्गत मध्ये आपल्याला नोटबंदीचं उदाहरण देता येईल, की नोटबंदीच्या काळामध्ये आपण कोणाशी चर्चा न करता, बाह्य की अंतर्गत, भारतातलं 86% चलन एका रात्रीमध्ये नष्ट करून टाकलं किंवा रद्द केलं लिगली. आणि या प्रकारे अर्थात त्याच्या अर्थव्यवस्थेवर काय बरीपरीत परिणाम झाले ते झाले, पण तो निर्णय आपला होता, आपण तो चालवून धरला. त्यातनं काय जे जीएसटी, एक्झॅक्टली, हा अजून एक उदाहरण आहे. आयकर आपण लावतो भारतभर विशिष्ट कायद्याने. हे सगळे अंतर्गत स्वायत्तता. आणि बाह्य स्वायत्तता जास्त महत्वाची आहे. त्याच्यातली चांगली उदाहरणं म्हणजे एनपीटी, न्यूक्लिअर नॉन प्रोलिफरेशन ट्रीटी, अण्वस्त्र प्रसारबंदी कायदा, त्याचं ड्राफ्टिंग खुद्द पंडित नेहरू आणि होमी जहांगीर भाभा यांनी केलं होतं. पण ज्या क्षणी मोठी राष्ट्र म्हणाली की आम्ही शस्त्र ठेवू, तुम्ही ठेवायची नाही, असं क्लॉज टाकला, त्या क्षणी आपण ते सही केलं नाही, आपण ते परत कधीच सही केलं नाही. म्हणून मात्र वेगळे काढलं सीटीबीटी, ते म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट बॅन ट्रीटी. त्याच्या जगातल्या बहुसंख्य देशांनी सह्या केल्या, पण आपण सही केली नाही, आपल्याला ते पटलं नाही. आणि अशा प्रकारे दुसरीकडे आपण त्यावर सही नाही केली आणि स्वतःची अण्वस्त्र उभी केली. जसं आज इराणने केली आणि त्याची किंमत त्यांना चुकवावी लागते, तशी आपणही चुकवली. आपल्यावर जगभराने सँक्शन्स टाकले, आर्थिक नाकेबंदी करायचा प्रयत्न केला, आणि तरीही आपण आपली सार्वभौमता टिकवून ठेवली. असं अंतर्गत आणि बाह्य असे अनेक प्रसंग आले, की ज्या प्रत्येक वेळी आपण आपल्या राष्ट्राचं हित आणि सार्वभौमता यांचं महत्व सर्वोच्च मानलं आणि त्याला कुठे बाधित होऊ दिलेलं नाही. पण सध्या आपण बघितलं तसं दिसतं, की भारताचे निर्णय ट्रम्प घोषित करतात. ते परस्पर सांगतात, की आम्ही भारताला सांगितलंय की तुम्ही रशियाकडे तेल घेऊ नका, आणि भारताने ते मान्य केले. आता हे सांगितलं, भारताने स्पष्ट करायला पाहिजे की काय असं झालंय का, तर असं भारत काही बोलतच नाही. याचा अर्थ खरोखर त्याचा तर ट्रम्प सांगतात, की आता त्यांनी सांगितलं होर्मुझची खाडी बंद झाल्यावर, की आम्ही भारताला 30 दिवस रशियाकडनं तेल घ्यायची परवानगी दिली. म्हणजे आधी घ्यायचं नाही सांगितलं, नंतर 30 दिवस घ्या असं सांगतोय. म्हणजे भारताने कोणाकडनं तेल घ्यायचं, कोणाकडनं घ्यायचं नाही, हे जर अमेरिका ठरवायला लागली,
तर मग आपली सार्वभौमता काय राहिली मध्ये? येस. मग त्यामुळे सध्या सरकारची चुप्पी जी साधून सरकार बसले आहेत त्यातून निश्चितच सार्वभौमतेला एक Yes. प्रकार धक्का निर्माण होतो आहे. बरोबर. म्हणजे अगदी असं म्हणू शकतो की आपण 1948 मध्ये युनायटेड नेशन्सचं पुढे आपण सदस्यत्व ठेवायची की नाही, बरोबर आहे. कॉमनवेल्थचं मेंबरशिप ठेवायची की नाही, एक्झॅक्टली. त्यानंतर न्यूक्लिअर टेस्ट घ्यायची की नाही, बरोबर मग आहे. ते न्यूक्लिअर टेस्ट फर्स्ट, सेकंड, पोखरण 1, 2 हे सगळे आपण स्वतः निर्णय घेतलेत आणि स्वतः निर्णय घेतले म्हणून आपण सॉव्हरेन होतो. अगदी 2000 नंतर म्हणजे 21व्या शतकामध्ये बघितलं तर आपण शेजारी देशांसोबत केलेले काही करार किंवा निर्णय किंवा अगदी सर्जिकल स्ट्राईक प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या कालावधीत केलेले हे सगळे आपल्या सॉव्हर्निटीचे एक्झाम्पल्स आहेत. बरोबर आहे. पण आता ट्रेड वार जो दिसतोय तो ट्रेड वार मध्ये आपण कुठेतरी बॅक साईडला फेकल्यासारखं वाटतं. म्हणजे बरोबर आहे. सॉव्हर्निटीवर कुठेतरी मर्यादा दिसते. सॉव्हर्निटी म्हणजे फक्त पॉलिटिकल नसते तर इकॉनॉमिकल आहे किंवा काही इतर फायनान्शियल ट्रेड रिलेटेड पण आहेत ज्यामध्ये आपण निर्णय घेऊ शकत नाही असं दिसतं, तेव्हा सॉव्हर्निटीला मर्यादा आल्यासारख्या दिसतात आहे. आणि आता तुम्ही बोलल्याप्रमाणे जर जगात हे 6 देशच सॉव्हरेन आहेत असं सांगतात तर मग 6 देश सॉव्हरेन कशाबद्दल आहेत तर सगळ्याच अँगलला आहेत. कायदा, घटना, व्यापार, आर्थिक या सगळ्या बाबतीमध्ये ते देश स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतात. मग असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात राहतो की मग हे युरोपियन देश सॉव्हरेन नाही आहेत का, की ज्यामुळे भारत जसा निर्णय घेऊ शकतो म्हणजे सॉव्हरेन आहे म्हणून, पण तरी आज कुठेतरी निर्णय घेण्यामध्ये भारत कमी झालाय की काय असं दिसतोय. तर मग हे युरोपातील विशेष फ्रान्स किंवा ब्रिटन हे देश सॉव्हरेन नाही आहेत का मग? 100% नाहीये. कसं बघूयात आपण की आर्थिक दृष्ट्या बघितलं तर त्या सगळ्यांची एक आता एक युरो नावाची एक संस्था आहे पूर्ण, की ज्याच्यामध्ये युरोपियन युनियन मध्ये त्यांनी स्वतंत्र चलन काढलं आहे स्वतःचं. पण त्याच्यामध्ये मग त्यांचं बँकिंग जे आहे ते युरोपियन सेंट्रल बँकेच्या खाली काम करतं. त्यांची सगळी जी फिस्कल पॉलिसी आहे, करविषयक धोरणं ते सुद्धा एकत्रित ठरले जातात. त्यामुळे त्यांना कुठले कर लावायचे असतील, कुठल्याही प्रकारची तूट तयार करायची असेल तर आधी परवानगी घ्यावी लागते. एक मर्यादा असतात, त्याच्या पलीकडे जाता येत नाही. हे झालं आर्थिक मर्यादा. आणि त्या पलीकडे आपण बघितलं की डिफेन्स संरक्षण विषयक बघितलं ते सगळे देश नाटोमध्ये असल्यामुळे त्यांना अमेरिकेचं आधी हे घेतल्याशिवाय कन्सेंट कुठलंच पोहोचवता येत नाही. कारण त्याचा संरक्षणाचा सगळा खर्च म्हणजे नाटो करतं, ज्यात अमेरिकेचा मोठा वाटा आहे. आणि त्यामुळे आपोआपच मग कोण मित्र कोण शत्रू हे ठरवता येत नाही किंवा तटस्थ राहता पण येत नाही. नाटोवर एकाने जरी हल्ला केला एखाद्या देशावर तर सगळ्यांना उतरावं लागेल असं त्याच्यामध्ये तरतूद आहे. आणि त्या अर्थाने मग हे लोक नाही तेच भारताला अशा प्रकारचे ऑफर दिले नाटोमध्ये या किंवा त्या प्रकारचे कॉड नावाची संघटना होती की त्याच्यात भारताने सामील व्हावं आणि अशा प्रकारे मिलिटरी पॅक्ट करावा. पण भारत त्याच्यामध्ये गेला नाही, कारण कुठेही आपल्या सार्वभौमत्वाला बाधा येत असेल तर आपण त्यात जायला तयार नाही. की अशा प्रकारचे आर्थिक कुठले हे असते जसं एक आरसेप नावाचं एक हे होतं रिजनल इकॉनॉमिक कॉम्प्रिहेन्सिव्ह पार्टनरशिप की ज्याच्यामध्ये चीनही असणार होता. आणि त्यामुळे आपल्या आर्थिक स्वायत्ततेला आणि सार्वभौमतेला धक्का लागेल असं आपल्याला वाटलं लागलं तर आपण सही केली नाही. की आपण अनेक वर्ष त्याच्या रचनेमध्ये भाग घेतला, 10 वर्ष बार्गेनिंग केलं, पण सही करायच्या वेळी नाही केली की ज्या क्षणी आपल्याला वाटलं की सार्वभौमता धोक्यात येते आहे. म्हणजे अगदी गेल्या 75 वर्षात असे अनेक उदाहरणं आलीत की भारताला सॉव्हर्निटी गमावण्याची किंवा सॉव्हर्निटी कुठेतरी गहाण ठेवण्याची वेळ आली होती, पण बरोबर आहे. भारतानं कधीच माघार नाही घेतली. मग ते एनपीटी असो, सीटीबीटी असो की मग देन आता 21व्या शतकातल्या अनेक देशासोबतचे व्यापार किंवा सैनिकी करार असो, भारतानं कुठेच बार्गेनिंग मध्ये माघार नाही घेतली किंवा बरोबर आहे. तिथं घाण नाही ठेवली किंवा आपण हारलो नाही. आपण त्या ठिकाणी संघर्ष केला किंवा डिप्लोमॅटिक पॉलिसीच्या माध्यमातून आपण ओव्हरऑल करू शकलो. अगदी सॉव्हर्निटीचं एक बेस्ट एक्झाम्पल असे होते की 2007-8 पर्यंत नेपाळला सुद्धा जगातल्या कोणत्या देशासोबत करार करायचं झालं तर भारताची पहिलं परमिशन घ्यावी लागत होती. बरोबर आहे. पण ते आता करार संपलाय. बरोबर आता आहे. नेपाळ आपल्याला विचारत नाही, तो चीन सोबत खूप जास्त क्लोज झालाय. भूटान क्लोज झालाय चीन सोबत. त्यानंतर म्यानमार किंवा बांगलादेश किंवा श्रीलंका, मालदीव, पाकिस्तान, अफगाणिस्तान हे सगळे शेजारी देश आता अंडर चायना काम करतायत असं दिसतंय. म्हणजे आपल्या सॉव्हर्निटीचा प्रभाव जो शेजारी देशावर होता तो सुद्धा आता बऱ्यापैकी कमी झाला अशी टीका होते. एक प्रकारे बरोबर आहे, पण दुसऱ्या प्रकारे मग आता शेवटी त्यांचे धोरण असू शकतात आणि थोड्या चुका करून त्यांना कदाचित ते कळू शकेल की कोणाची मैत्री केली तर चांगलं. जसं आता बांगलादेशमधल्या प्रमुखांनी सांगितलंय की आम्ही भारताला योग्य प्रमाणात म्हणजे महत्व देऊ आणि किंवा नेपाळनेही सांगितलंय की भारताशी संबंध चांगले ठेवू. त्या हळूहळू त्यांना ते कळेलच. आणि एक प्रकारे संबंध बरोबरीचे असले तर चांगलं. बरोबर कोणालाही आपण आपल्या हाताखाली घेणं बरोबर हे दीर्घकाळासाठी चांगलं म्हणता येणार नाही. जशी आपली सार्वभौमता आपल्याला प्रिय आहे तशी त्यांची सार्वभौमता त्यांना त्यांच्यासाठी. प्रिय आहे. Yes. म्हणजेच मग एकूणच आपल्याला पॉलिटिकल सॉव्हर्निटी बद्दल जागतिक पातळीवर कुठल्याही देशाबद्दल चर्चा होताना दिसते. तसं भारत आजपर्यंत पॉलिटिकली, इकॉनॉमिकली किंवा मिलिटरी या सर्व लेवलवरती जगात कुठेच आपल्या सॉव्हर्निटीला ऍडजस्ट केलं नाही
किंवा त्याला डिवाइड होऊ दिला नाही. बरोबर आहे. हे झालं आंतरराष्ट्रीय पातळीवरती. परंतु जेव्हा आपण देशांतर्गत बोलायला सुरुवात करतो, तेव्हा देशांतर्गत असं अनेक वेळा प्रश्नचिन्ह उभा राहतो की इंटरनल सॉव्हर्निटीच्या माध्यमातून एखादं राज्य, एखादा समाज सॉव्हरेन आहे आणि तोच काय ते निर्णय घेईल आणि ते फायनल राहील, असं काही वर्ग, समुदाय किंवा स्टेट बोलतो, तेव्हा आपण त्याला कसं पाहू शकतो? अशा प्रकारे जरी बोललं असलं, जसं मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे, की सार्वभौमतेचा एक अर्थ इंटरेस्टिंग असा आहे, की ती जनतेमध्ये आहे. त्यामुळे आपोआपच जनतेमध्ये एक प्रकारची समानता अनुस्यूत आहे, की सगळ्या जनतेला, नागरिकांना समान महत्व आहे. ऑल आर इक्वल स्टेक होल्डर्स इन द सोव्हर्निटी, की आपण सगळे समान भागीदार आहोत. त्या कोणाचीही भागीदारी कमी नाही किंवा जास्त नाही. मग तो कोणीही आदिवासी असो, मुस्लिम असो, हिंदू असो, ख्रिश्चन असो, पारशी असो, कोणीही व्यक्ती असो, डोंगराळ भागातला असो, सपाटीतला राहणारा असो, कुठल्याही व्यवसायाचा असो, भिकारी असो किंवा तो श्रीमंत असो, त्या सगळ्यांची भागीदारी समान आहे. आणि अशी समान असल्यामुळे, मग सगळ्यांचे समान स्टेक असल्यामुळे कोणाचे इथे संबंध बाधित होणार नाहीत. त्यातल्या एकाचे सुद्धा म्हणतोय आपण, याची काळजी आपल्याला आपोआपच घेणं आवश्यक आहे. कारण ती सार्वभौमता त्या प्रत्येक नागरिकामध्ये आहे, अख्ख्या देशाची पण आहे आणि त्या प्रत्येक नागरिकामध्ये आहे. तर एखाद्या नागरिकाची सार्वभौमता धोक्यात आली तर ती Yes. देशाची पण आली असं म्हणावं लागेल. Yes. मग आता आपण जेव्हा काही जनता, काही वर्ग किंवा काही पक्ष जेव्हा प्रधानमंत्र्यावर टीका करतात किंवा मुख्यमंत्र्यावर टीका करतात की प्रधानमंत्री त्या त्या प्रश्नांची उत्तरं सभागृहात देत नाहीत किंवा ते सभागृहाला उत्तर देण्यासाठी प्रेझेंट नसतात, किंवा जसं की आता आपण ऐकतो अनेक वेळा की इराण किंवा इस्रायल किंवा अमेरिकेसोबत भारतानं काय करार केले त्याच्याबद्दलची माहिती ते देत नसले सभागृहात येऊन, तर इथं कुठेतरी सॉव्हर्निटी व्हायोलेट होते असं म्हणता येते का? निश्चित अंतर्गत स्वायत्तता काही प्रमाणात बाधित होत आहे. की सध्याचं उदाहरण आहे, सध्या सेशन चाललंय पार्लमेंटचं, बजेट सेशन, आणि प्रधानमंत्री देशातच आहेत, कुठे गेलेले नाहीयेत आणि तरीही ते पार्लमेंटमध्ये येत नाहीत, कुठल्या प्रश्नांना उत्तरं देत नाहीत. त्यामध्ये महाराष्ट्रात तरी मुख्यमंत्री असतात, दिवसभर ते असतात, चर्चेत भाग घेतात, उत्तर देतात. तसं देशात होत नाहीये. बरोबर. मग इथे मग पुन्हा जनतेचं कर्तव्य आहे की जनतेने प्रश्न विचारले पाहिजे. आणि स्वायत्तता ही सार्वभौमता आहे, ती अशी आपोआप राहत नाही ना, बरोबर. ती अशी जागृत ठेवावी लागते. जागृत लोक तर जागृत ठेवू शकतात. येस, म्हणून ते रिसेंटली आता आपल्या सभागृहामध्ये व्हायोलेशन ऑफ स्पेशल प्रिव्हिलेजेस, संसद सदस्यांचा विशेषाधिकार भंग झाला असा प्रस्तावही मांडला जात होता. कारण संसद सदस्यांचा पूर्ण अधिकार आहे आपल्या सरकारकडून माहिती जाणून घेण्याचा, एक्झॅक्टली. आणि ते माहिती देण्याची जबाबदारी सरकारची आहे. जर ती गोपनीयता, संरक्षण आणि काही भागीदारीबद्दल आपल्या सॉव्हर्निटीला धक्का देणारी असेल तर ती देणं बंधनकारक नाही. पण जी देणं आवश्यक आहे ती माहिती सभागृहात देणं विशेष आवश्यक आहे, आणि सभागृहाच्या सदस्यांनी ती जाणून घेऊन जनतेला ती माहिती देणं आवश्यक आहे. कारण जनता रिअल सॉव्हरेन आहे. त्यामुळे जनतेकडून प्रतिनिधींनी जे प्रश्न विचारलेत त्यासाठी सरकारचा प्रत्येक मंत्री किंवा प्रधानमंत्री सभागृहात उपस्थित राहणे हे सुद्धा एक रेस्पॉन्सिबल गव्हर्नमेंटचं लक्षण आहे. आणि आपल्या देशात सॉव्हर्निटीचं हे या माध्यमातूनच एक उदाहरणही आहे. पण आता तुम्ही जसं बोललात की आपल्या देशातील जनता ही इक्वल भागीदार आहे, तर मग फंडामेंटल राईट किंवा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स या माध्यमातून असं म्हणता येईल का की जनतेला सॉव्हरेन बनवण्याचा प्रयत्न केला? निश्चितच, जसं आपण चर्चा केली की सार्वभौमता ही एक अदृश्य गोष्ट आहे, पण दुसरीकडे ती ऍब्सोल्यूट आहे. म्हणजे ती अशी तुकडे तुकडे वाटता येत नाही की एक तर आपण सार्वभौम आहोत किंवा आपण सार्वभौम नाही आहोत. त्यामुळे मग सगळ्या प्रकारचे अधिकार दिले आणि त्यांची अंमलबजावणी करायची तरतूद केली, त्याच्या संस्था उभ्या केल्या, आणि बोथ इन लेटर अँड स्पिरिट, तर आपण खऱ्या अर्थाने सार्वभौम आहोत असं म्हणता येईल. आपण तुकडे तुकडे वाटचा प्रयत्न केला तर नाही. किंवा ही सार्वभौमता कायद्याने कोणाला सरेंडर करता येत नाही, किंवा ते ट्रान्सफरेबल पण नाही की आपली सार्वभौमता दुसऱ्याला देऊन टाकली, ती काय दान देण्याची गोष्ट नाहीये. किंवा मुळात ती जी आपल्याला मिळाली तेव्हा ती ब्रिटिशांनी दिली आणि आपण घेतली असं पण झालं नाहीये. ती आपली स्वयंभू आहे, ओरिजिनॅलिटी आहे, ती आपण आपली घोषित केली आणि घेतली आहे. ते कोणी आपल्याला दान म्हणून दिलेली नाहीये, ती वैश्विक आहे, युनिव्हर्सल. मग ती सगळ्या काळात आणि सगळीकडे ती आपली लागू होते की आपल्या टेरिटरीमध्ये आपण आहेत आणि आपले अधिकार म्हणून आपण, समजा दुसऱ्यांचं युद्ध चाललंय, इराण आणि इस्रायलचं युद्ध चाललंय, तर ते थांबवायचा अधिकार आपल्याला आहे का? तर एक्सटर्नल सॉव्हर्निटीमध्ये, बाह्य सार्वभौमतेमध्ये आपल्याला तो अधिकार आहे. कारण आज त्यांनी शांतता भंग केली आहे, ते वादळ उद्या आपल्यापर्यंत येणार, ती आग उद्या आपल्यापर्यंत पोहोचणार. आणि त्यामुळे तो पण एक महत्वाचा मुद्दा आहे की या सगळ्या विषयात आपण काही बोलायला तयार नाही आहोत. एक प्रकारे आपण आपल्या सार्वभौमतेच्या अधिकाराचा वापर करत नाही आहोत. खरं तर तो आपण केला पाहिजे की या सगळ्या अशांततेमध्ये आपण शांततेची भूमिका घेतली पाहिजे आणि त्यातनं आपलं सार्वभौमता असर्ट केली पाहिजे. म्हणजे जागतिक जिथं युद्ध चालू आहे तिथं भारत हस्तक्षेप करून शांततेसाठी मोटिवेट करणं किंवा शांततेसाठी मध्ये हस्तक्षेप करणं हे सॉव्हर्निटीच एक लक्षण आहे असं म्हणावं. एक्झॅक्टली. कारण त्यामुळे
जगात कुठे तर कुठं अशांतता थांबू शकतो. आणि ते जोपर्यंत युद्ध आपल्यावर येत नाही किंवा आपल्यासोबत काही वाद होत नाही तोपर्यंतच सॉव्हर्निटी व्हायलेट होते असं नसून दोन देशात कुठेतरी युद्ध चालू आहेत आणि त्याच्यात भारत हस्तक्षेप करून शांततेला प्रयत्न करणे हे सुद्धा सॉव्हर्निटीचं एक लक्षण आहे असं म्हणता बरोबर. हो हो येईल. Yes. हो हो. Yes. मग आता आपल्या देशामध्ये जर सॉव्हर्निटी बद्दलचा घटक बघितला तर एक सामान्य नागरिक हा आपल्या देशात इंटरनल सोसायटीच्या माध्यमातून देशांतर्गत एक तो सॉव्हरेनच आहे. मग असं आपण म्हणू शकतो पूर्णपणे की गेल्या 150 वर्षामध्ये आपल्या अनेक स्वातंत्र्य सेनानी आपला प्राणाचा बलिदान देऊन आपण जे स्वातंत्र्य मिळवलंय ते खऱ्या अर्थानं सॉव्हर्निटीसाठीच आहे. बाजूला सॉव्हरेन आहोत म्हणून आपण डेमोक्रेटिक आहोत, आपण सार्वभौम आहोत म्हणूनच आपण लोकशाही गणराज्य आहोत आणि आपण सार्वभौम आहोत म्हणूनच आपल्या देशात आपलं संविधान आहे असं म्हणता येईल. तुम्ही बरोबर बोललात की आपलं सर्वोच्च मूल्य ते आहे की सर्वोच्च मूल्य एक पर्याय लोकशाही नाहीये, गणराज्य पण नाहीये. सर्वोच्च मूल्य सार्वभौमता आहे की त्यानंतर आपण हे बाकी सगळं ठरवलं की आपण सार्वभौम इथं ठरवू निश्चित की आपले निर्णय आपण घ्यायचे आहेत, त्या निर्णयांकरता आपण जबाबदार आहोत आणि त्यासाठी कोणाचाही आपण बाह्य की अंतर्गत दबाव घेणार नाही आहोत. हे एकदा ठरल्यावर मग हे सगळे बाकीचे निर्णय झालेत आणि त्यामुळे मग स्वातंत्र्य संग्राम जो झाला त्यात जी मूल्य सिद्ध झाली, हम लाए हे तूफान से किश्ते निकाल के, इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के, असं मत लाईन आहे की बाबा तुम्ही एवढं सगळं मूल्य आणली आम्ही, ती मूल्य तुम्ही आता घेऊन जा पुढे. मग त्या मूल्यांची पाठराखण करणे म्हणजे सार्वभौमता आहे, ते स्वतंत्र टिकवून ठेवणे असं म्हणता येईल. येस, म्हणजे भावी पिढीची सर्वात महत्वाची जबाबदारी आहे ती म्हणजे सर्व मूल्य, ते मग ते लोकशाही गणराज्य किंवा स्वतंत्रता किंवा संविधान कायदा हे सगळं हे नंतर येतं. अगोदर या देशाचं स्वतंत्र सार्वभौमतेचं मूल्य टिकवण्याची सर्वोच्च जबाबदारी आहे आणि ही सर्वोच्च जबाबदारी आपण इंटरनली पण आणि एक्सटर्नली पण मेंटेन करणं आवश्यक आहे. जर भारत सार्वभौम आहे म्हणजेच भारत स्वतंत्र आहे आणि आपण स्वतंत्र आहोत याचा अर्थ अंतर्गतही स्वतंत्र आहोत आणि बाह्यगतही स्वतंत्र आहोत. त्यामुळेच आपल्या देशाचं सर्वोच्च मूल्य हे सार्वभौमत्व टिकवून ठेवणे, हे मग घटना कायदा आणि आपल्या पार्लमेंटच्या माध्यमातून हे सर्वोच्च मूल्य म्हणून आपली जबाबदारी असं म्हणू शकतो. एग्जैक्टली. अपनी आजादी को हम हरगिज बिटा सकते नहीं, सर कटा सकते हैं लेकिन सर झुका सकते नहीं. बरोबर. आणि त्यामुळे ते आपण जपून ठेवलं पाहिजे, काही शंकाच नाही. येस, म्हणजे आपल्या स्वतंत्र सेनानी आपल्या प्राणाची आहुती देऊन या देशाला अनमोल असं स्वतंत्रता दिली आहे म्हणजे सार्वभौमत्व दिलेलं आहे. आणि सार्वभौमत्व म्हणजे काय आहे त्याचा अर्थ आज आपण गेल्या 75 वर्षामध्ये जे भोगतोय किंवा आपण जगतोय, आपल्याला जे प्राप्त होतंय ते संपूर्णतः सार्वभौम असल्यामुळे आहे. म्हणूनच घटनाकारांनी वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारतीय लोक या शब्दापासून सुरुवात केली आहे, कारण जनता सार्वभौम आहे हे सांगण्याचा प्रयत्न या माध्यमातून झालाय. आणि दुसऱ्या बाजूला आपला देश सुद्धा सार्वभौम आहे म्हणून आम्ही भारतीय लोक नंतर इमिडिएटली आपण सार्वभौम शब्द टाकलाय. ना लोकशाही, ना गणराज्य, ना न्याय, ना स्वतंत्रता, ना समता असा कुठलाही शब्द न टाकता संविधानकारांनी वी द पीपल ऑफ इंडिया हे सांगून जनता सार्वभौम सांगितलंय आणि त्यानंतर सार्वभौम शब्द टाकून आपला देश स्वतंत्र आहे हे सांगितलेलं आहे. आणि यानंतर मग आपण आता समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य या शब्दांची रचना ठेवलेली आहे. आणि म्हणूनच असं म्हणायला वाव आहे, घटनेतला कुठलाही शब्द असाच मांडला गेला नाही, त्या प्रत्येक शब्दाची प्रायोरिटी आहे, प्राधान्यक्रम आहे आणि त्यानुसारच त्याचा अर्थ व महत्व मूल्य आहे. म्हणूनच सार्वभौम या शब्दाला सर्वोच्च व्हॅल्यू आहे आणि सार्वभौम शब्दासोबत भारतीय जनतेच्या शब्दाचं मूल्य पण जास्त आहे